Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्यामध्ये किंवा आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्याच्या प्रवासात येणार आहेत. तुमची परीक्षा घ्यायला, तुम्हाला घडवायला, त्यासोबतच या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला आहे. म्हणून कोणतंही दुःख आलं तर खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. त्या दुःखाला फेस करा, अनुभव घ्या. आणि अनुभव जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही. म्हणून दुःख आलं तर खचून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, हसतमुखाने ते दुःख स्वीकारा. आपण जे काम करत असाल ते प्रसन्न मनाने करा, त्या सक्सेस एक दिवस नक्की मिळेल. मित्रांनो, संघर्ष किंवा संघर्षाची परिभाषा काय असते? संघर्ष करत असताना अडचणी येतात, दुःख येतं, टेन्शन येतं, कधी असा विचार येतो की बस झाला, आता थांबायचं कुठेतरी. पण जीवनाचा हा प्रवास असाच चालू असतो. आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. मित्रांनो, आपल्या जीवनाच्या प्रवासात किंवा आपल्या प्रपंचासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येक जण आपल्या वेळेचा त्याग करत असतो, आपल्या परिवारासाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज अशी स्टोरी घेऊन आलोय, त्यातून तुम्हाला जीवनाचा सार मिळेल. मोटिवेशन तर नेहमी मी तुम्हाला देत असतो किंवा तुम्हाला एक चांगला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपण ज्या ठिकाणी जॉब करतो, ऑफिशियल असू दे किंवा कंपनी असू दे, अशीच कंपनी एक डोळ्यासमोर चित्र उभं करा. त्या ठिकाणी आपले कलिग्स आहेत, आपल्यासोबतचे म्हणजे मित्र आहेत. एकाच ठिकाणी आपण काम करतो म्हणून आपले मित्र होतात. अशीच कंपनी आपल्या डोळ्यासमोर उभी करा. मित्रांनो, आजच्या कथेतील नायक आहे, त्याचं नाव आहे चेक. नायक अशासाठी की तुम्हाला ते नंतर कळेल. चेक फेडिक्स कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे मित्रांनो, किंवा अधिकारी आहे. त्यासोबतच त्याचे मित्र आहेत, त्याचे मोठे ऑफिसर असतील ते अधिकारी आहेत. फेडिक्स कंपनी म्हणजे कुरिअर कंपनी मित्रांनो, किंवा पार्सलला डिलिव्हरी करते ते कंपनी. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, हे विधीचं विधान आहे. आणि हे असं सत्य आहे की ते पचायला थोडं अवघड आहे, पण आहे ते आहे. मित्रांनो, चेक आणि त्याचे अधिकारी किंवा कामानिमित्त आपण ज्या मार्केटिंग करत असाल तर आपल्याला एक गोष्ट माहित असेल की कामानिमित्त आपल्याला फिरावं लागतं. त्याच प्रकारे चेक आणि त्याचे अधिकारी एक दिवस विमानाने जात असतात. कंपनीच्या थ्रू जात असताना मित्रांनो, वेळ काळ कसे येईल कोणाला काही सांगता येत नाही आणि ते आपल्याला माहित पण नाही. पण अशी काही घटना घडते की त्यामुळे चेकचं जीवन पूर्ण बदलून जातं. चेक ते जीवन किंवा त्या जीवनाविषयी कसं सर्वाइव्ह करतो ते आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. विमानाने प्रवास करत असताना चेकच्या विमानाचा किंवा चेक त्या विमानात प्रवास करत असतो, त्या विमानाचा अपघात होतो मित्रांनो. रात्रीची वेळ असते मित्रांनो. चेक वाचला असतो. नशिबाचा खेळ असू द्या किंवा नियतीचा खेळ असू द्या, असा खेळला जातो चेक सोबत की समुद्रामध्ये वादळ येतात मित्रांनो. आणि ते वादळ त्याला एका निर्जन बेटावरती घेऊन जातात. होतं असं की तो वाचला असतो, पण जे समुद्रात वादळ येतात ते वादळ त्याला निर्जन बेटावर घेऊन जातात. आता खरं स्ट्रगल किंवा संघर्ष म्हणता येईल तो चेकचा चालू होतो. चेकला जेव्हा कळतं की आपण अशा बेटावर अडकलोय, त्यासाठी आता म्हणजे आयुष्य जगण्यासाठी किंवा आपलं जीवन जगण्यासाठी काही तर खावं लागेल. त्यासाठी पाणी महत्वाचं आहे, अन्न महत्वाचं आहे, कपडे महत्वाचं आहे. या गोष्टी मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पाहिजेच माणसाला.
आणि अशा बेटावर आहे की त्या ठिकाणी मनुष्याचं म्हणजे दूर दूरपर्यंत काहीच अस्तित्व नाही. अशा ठिकाणी नियतीचा खेळ बघा. जेव्हा संकटे आपल्याला अडचणीत टाकतात त्यावेळी माणसाचं डोकं म्हणजे खूप फटाफट काम करतं. त्या स्वरूपाचं चेकचं काम करायला डोकं सुरुवात होते. ते असं होतं की मित्रांनो बोलतात ना, आपण जर का अनकम्फर्टेबल झोन मध्ये असलो तर आपल्याला आपलं डोकं खूप काम करतं. त्या स्वरूपाचं डोकं आता चेकचं चालू झालेलं आहे. म्हणजे त्याला तहान लागली, त्याला झाड दिसलं, त्या झाडावर त्याने नारळ पाडलं आणि ते फोडून त्याची तहान भागवली. त्याचप्रमाणे त्याला भूक लागते तेव्हा तो मासेमारी करतो, मासे वगैरे खातो. म्हणजे असं त्याचा दिनक्रम चालू झालेला असतो. पण एक मदतीचा हात येईल या आशेवर तो दिवस काढत असतो. दिवस जात असतात, महिने जात असतात, वर्ष बदलत असतात. पण ह्या पिरियड मध्ये त्याला तो सर्चिंग करत असताना एक सुखद धक्का किंवा एक म्हणता येईल की त्याला मदतीचा हात किंवा एक आधार त्याला भेटतो. म्हणजे मित्रांनो एक निर्जीव वस्तू त्याला भेटते किंवा रबरी चेक जेव्हा सर्चिंग करत असतो त्या बेटावरती, जसं की मासेमारी करत असतो, तहान लागली तर नारळातली पाणी पिऊ शकतो, कारण समुद्राचं पाणी तो पिऊ शकत नाही. कारण का तर बॉडी डिहायड्रेशनची शिकार होते, घसा सुकणे ह्या गोष्टी त्याने फेस केल्या असतात, म्हणून त्याला या गोष्टीची जाणीव झाली असते. त्यासोबतच तो सर्चिंग करत असताना त्याच्या नजरेस एक वस्तू पडते किंवा येते. ते अशी की व्हॉलीबॉल असतो मित्रांनो, रबरी, तो त्याला मिळतो. तो त्या व्हॉलीबॉलवर चेहरा काढतो, डोळे काढतो आणि त्याला एक त्याचा मित्र बनवतो. म्हणजे त्या बेटावर त्याला एक मित्र मिळाला. बघा मित्रांनो, आशा जिवंत असेल ना मनामध्ये, आशेचं किरण, तर माणूस कुठेही सर्वाइव्ह करू शकतो. त्या स्वरूपाचं त्याला त्या बेटावरती एका निर्जीव गोष्टीमध्ये आपला मित्र त्याने शोधला. तो म्हणजे विल्सन. त्या व्हॉलीबॉलला तो त्याचा मित्र समजतो, त्याच्यासोबत भांडतो, खेळतो, रडतो, त्याला आपल्या भावना सांगतो, त्याला तो मोटिवेशन करत असतो की तू माझा मित्र आहे. त्याला दुःख आलं तर त्याला सांगतो, त्याच्याशी बोलतो. म्हणजे एक जिवंत व्यक्ती समोर जसं तो बोलतोय असं त्याला भास होऊ लागतात की त्याच्या सर्व वातावरण तसं चेंज होतं. त्या बॉलला तो त्याचा मित्र समजतो आणि त्याला एक गोंडस असं नाव देतो, विल्सन. विल्सन त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याचं रुटीन आता बदलतं. त्याला जर काही दुःख झालं तर त्याचं दुःख तो वाटून घेणारा असतो. म्हणजे तो त्या व्हॉलीबॉलला सांगत असतो आणि असे दिवस लोटत असतात. त्याला मदतीचा हात किंवा असं येत नाही. घरची परिस्थिती अशी झाली असते की चेक अपघातामध्ये मेला आणि या घटनेला होऊन आता वर्ष झालं असतं. घरच्यांना वाटत असतं तर चेक हा मरण पावलेला आहे आणि सर्व त्याचं काही विधिवत करून मोकळे झालेले असतात. आणि समाजाचं एक सत्य आपण यातून बघायला मिळतं, जोपर्यंत माणूस आहात तोपर्यंत माणसाची किंमत असते. मित्रांनो, तोपर्यंत आपली व्हॅल्युएशन आहे तोपर्यंतच सर्व काही गोष्टी आहेत. एकदा आपण दुसऱ्यांसाठी एक आपल्याकडून उपयोग होतोय, आपल्याकडून फायदा होतोय, तोपर्यंत सर्वच आपले आहे. आपल्याकडून त्यांचा फायदा बंद झाला त्या दिवशी या जगात कोणी कोणाचं नाही. हे समाजाचं सत्य मी तुम्हाला सांगितलं. त्यासोबतच मित्रांनो, चेकला ज्या बेटावरती, निर्जन बेटावरती एक मित्र मिळाला, विल्सन. त्याचं दुःख शेअर करणारा, त्याचं दुःख वाटून घेणारा मित्र बनला. दिवस काळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. त्याचप्रमाणे चेक परतीचा धाव घेतो. म्हणजे ते बोट असते, राफ्टिंग बोट, ते समुद्रात टाकतो आणि जाईल तिकडे त्या दिशेने तो जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो आता त्याच्या घराकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न करतो पण प्रयत्न फसतात त्याचा डाव उलटतो की असा की मित्रांनो त्याचे प्रयत्न फसतात. कारण दिशा आणि वादळ असल्यामुळे त्या राफ्टिंग बोटची दिशा बदलते आणि योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्याचे प्रयत्न फसतात. पण चेक हा प्रयत्न करत असतो आणि एक दिवस असा येतो की त्याला मार्ग मिळतो.
पण समुद्र म्हटला की त्यामध्ये वादळ, संकटे, सुनामी या गोष्टी येत असतात. एक अशी रात्र येते की त्यामध्ये तो त्याचा मित्र असतो व्हॉलीबॉल, त्याला विल्सन आणि चेक त्या राफ्टिंग बोट मध्ये असतात आणि ती बोट पलटते. कारण वादळ असतं, ते वादळमुळे ती बोट पलटते. पलटल्यानंतर एक दुःखाचा झटका किंवा दुःख त्याच्या आयुष्यात एंट्री करतं. एंट्री अशा स्वरूपाची असते की त्याला खूप वाईट वाटतं, तो रडतो त्या रात्री. कारण काय झालं असतं, एवढ्या महिने जो विल्सन व्हॉलीबॉल त्याने त्याचा मित्र म्हणत होता किंवा त्याला मित्राची उपमा दिली होती, समजत होता, त्याच्या भावना त्याच्याशी शेअर करत होता, तो त्याच्यापासून दुरावला जातो म्हणजे तो प्रवाहाच्या दिशेने वेगळ्या दिशेला त्याची बोट पलटल्यामुळे तो निघून जातो, त्याच्यापासून अलिप्त होतो, वेगळा होतो. त्याला चेकला खूप दुःख होतं की एवढे दिवस माझ्यासोबत होता, माझं दुःख मी त्याच्याशी शेअर करायचं आणि तो खूप रडतो. आणि साहजिकच आहे मित्रांनो, मनुष्य हा भावनाशील आहे. मनुष्य हा भावनाशील आहे, त्याला भावना आहेत. रडायला आलं तर रडतो, हसतो, दुःख व्यक्त करतो. त्याच प्रकारे एवढ्या दिवसाचा प्रवास करत असताना त्याच्यासोबत विल्सन होता, म्हणजे तो व्हॉलीबॉल होता. त्याचं दुःख त्याला सांगायचं आणि साहजिकच आहे, त्याला दुःख खूप होतं. पण आता पुढचं काय, म्हणून तो थोडा जातो आणि नियतीचा खेळ असा खेळला जातो की त्याला एक जहाज पिकअप करतं आणि आता चेक आपल्या घरी परततो. अशा प्रकारे या स्टोरीचा एंड होतो. पण स्टोरीचा एंड झाला असला तरी यातून संघर्ष असा असतो की दुःख आपली परीक्षा घ्यायला येत असतं. त्याच्यासोबत काय झालं, तो 3 वर्ष सलग त्या बेटावर राहतो, त्या ठिकाणी त्या निर्जन बेटावरती मनुष्याचं अस्तित्व नसतं. खाण्यासाठी स्ट्रगल असतो, स्वतःला जगवण्यासाठी स्ट्रगल असतो, समुद्रामध्ये त्याचा स्ट्रगल असतो. भावना या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतात की आशा असेल ना मनात, ती आपली ताकद बनते. आणि आजच्या तरुणांना एकच विनंती आहे की टेन्शन आलं किंवा कुठे अडकला असाल प्रॉब्लेम मध्ये, तर फक्त आपल्या आईबाबांचा चेहरा लक्षात ठेवा, की त्यांचा संघर्ष बघा, की त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. आजच्यासाठी मित्रांनो या गोष्टीतून एवढं शिकायला मिळेल की कोणतंही दुःख आपल्या आयुष्यात आलं ते थोड्या वेळेसाठी असतं. म्हणून संघर्ष करत राहा, त्याची चव चाकत राहा, तेच तुम्हाला आयुष्यात सक्सेस बनवतं. त्याच प्रकारे चेकला सुद्धा म्हणजे खूप वाईट अनुभव आले, त्याचा प्रवास चालू असतो आणि अशा प्रकारे या गोष्टीचा एंड होतो. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं ते कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. भेटू पुन्हा नवीन विषयासह, नवीन स्टोरीसह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.